करता तुझ विनंती, तुझ जगाची ज्योती. मातीवरी आलो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ कर गे मजला वसुनी अंतरी माझ्या. मातीवरी आलो आम्ही दारी तुझ्या, निर्मळ कर गे मजला वसुनी अंतरी माझ्या, अंतरी माझ्या, अंतरी माझ्या. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. Praise the Lord. 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 God is good All the time. and all the time. God is and all good. God's people say Amen. and all God's people say Amen. and all God's people say. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पात्र असो लाकडाचे की मातीचे, वेड मजला आतल्या अमृताचे, असं एका कवीने म्हटलेलं आहे की पात्र कोणतंही असलं तरी हरकत नाही, आतमध्ये मात्र काय आहे ते फार महत्वाचं आहे. माणूस म्हणजे जणू काही मातीचं मडकं, परंतु ह्या मातीच्या मडक्यामध्ये परमेश्वराने स्वर्गीय संपत्ती साठवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ही स्वर्गीय संपत्तीची जाणीव जेव्हा माणसाला होत असते तेव्हा त्या मातीच्या मडक्याला देखील एक विशिष्ट महत्व प्राप्त होत असतं. पवित्र मरियेच्या नोवेनाचा आजचा पहिला दिवस आपल्यासारखी हाडामांसाची स्त्री, परंतु ह्या मातीच्या मडक्यामध्ये स्वर्गीय संपत्तीचा जनक असलेला प्रभू येशू ख्रिस्त वाढत गेला. कराराचा कोश, देवाचं मंदिर, अशा शब्दामध्ये आपण तिचा गौरव करत असतो, परंतु ह्या नोवेनाच्या काळामध्ये विशेषरित्या आपण तिचा गौरव करणार आहोत. पोप महोदयाने एका परिपत्रकाद्वारे आपल्याला देव शब्दाचं महत्व समजून सांगितलेलं आहे. तो परमेश्वराचा शब्द जिने पहिल्यांदा ऐकला, आपल्या हृदयात साठवला, आपल्या उदरात वाढवला आणि संपूर्ण जगासमोर सादर केला, अशा प्रकारची ती पवित्र मरिया. त्या पवित्र मरियेचं जीवन आणि दुसरीकडे बायबलचा शब्द ह्यांची सांगड आपण ह्या नोवेनाच्या काळामध्ये घालणार आहोत. आणि आपल्या ह्या कॅरिस्मॅटिक मिसाच्या वेळेला आपण काही विशेष असे विषय घेत असतो. त्यापैकी महत्त्वाचा विषय आहे संत लूकचं शुभवर्तमान. त्या शुभवर्तमानातील 5 वेगवेगळ्या विषयांवरती पुढील 5 सोमवार आपण चिंतन करणार आहोत. क्षणभर शांत राहूया आणि आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया. हे आपलं शरीर म्हणजे मातीचं मडकं आहे, परंतु त्या मडक्यामध्ये स्वर्गीय संपत्ती, परमेश्वराचा पवित्र आत्मा, परमेश्वराचा शब्द साठलेला आहे. त्याची जाणीव करून घेऊया. बऱ्याच वेळेला त्या संपत्तीकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे आणि जगातील संपत्तीच्या मागे धावत सुटलेलो असताना आपल्या शरीराची विटंबना केलेली आहे, हेळसाण केलेली आहे. त्याबद्दल देवाची मनापासून क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कर्मानी व हयगईनी मी फार पापे केलेली आहेत. माझा अपराध फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू करी आम्हावरी दया झडकरी. प्रभू करी आम्हावरी दया
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला नित्य मिळू दे. ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख आम्हाला प्रदान कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे थेसलनिकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. अशासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीला जाणारच नाही. कारण आज्ञा दिव्य दूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतलेले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पृथ्वीवरील सर्व जन हो, परमेश्वराचे गुणगान करा. राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्य जाहीर करा. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. कारण परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणारे योग्य आहे. कारण राष्ट्राचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र आणि त्यातील सर्व काही गर्जना करो, शेत आणि त्याच्यातील सर्व काही उत्सव करोत. मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील. कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करण्यासाठी तो आला आहे. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्तेने लोकांचा न्याय करील. प्रतिसाद. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे. मनतील मजला धन्यती कारण केली अद्भुत कृती प्रभुरायाने मजसाठी. हालेलुया हालेलुया
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या नाझरेत येथे येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपट त्याच्या हातात देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्याने मला पाठवले आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग तो त्यांना म्हणू लागला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झालेला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना. त्याने त्यांना म्हटले, खरोखर तुम्ही मलाही म्हणू लागू कराल, तुम्ही मलाही इमान लागू कराल. हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफरनहूमात ज्या ज्या गोष्टी तू केल्याच असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो, एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेथपर्यंत नेले, पण त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता सांगण्यासाठी त्याने मला पाठवले आहे. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले, साक्षात आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, इसवी सन 1212 साली असिसीचे संत फ्रान्सिस ह्यांनी एका देवळामध्ये उपवास काळातील प्रवचनं दिली. आणि आपणा सर्वांना ठाऊक आहे की उपवास काळातील प्रवचनांची विशेष तयारी केली जाते. त्या प्रवचनांचं विशेष आयोजन केलं जातं. मोठ्या संख्येने लोक त्या उपवास काळातील प्रवचनांना उपस्थित राहण्यासाठी गर्दी करत असतात. आणि तशाच प्रकारे इटलीतील असिसी ह्या ठिकाणी देखील मोठ्या गर्दीच्या समोर संत फ्रान्सिस असिसी त्यावेळेला प्रवचन देत होते. आणि त्या जमावामध्ये एक मुलगी बसली होती, तिचं नाव आहे क्लेअर. तिच्या हृदयाला ती सगळी प्रवचनं भिडली. त्या साधू पुरुषाकडे पाहिल्यानंतर तिला वाटू लागलं आपण देखील अशाच प्रकारचं साध्वीपणाचं जीवन जगायचं. श्रीमंत घराण्यातील मुलगी, सोनेरी केस असलेली अशा प्रकारची मुलगी, सगळ्या प्रकारची सुख तिच्या पायापाशी लोळण घेत असलेली, परंतु परमेश्वराचा शब्द तिच्या काळजाला एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जाऊन स्पर्शून गेला की तिने निर्धार केला घरदार सोडायचं आणि निघून जायचं. आणि नक्कीच कुटुंबामध्ये त्याविषयी अस्वस्थता निर्माण होणार होती. म्हणून तिने विचार केला गुपचूप रात्रीच्या वेळेला घरदार सोडायचं. आणि खरोखरच चांदण्या रात्री तिने आपलं घरदार सोडलं, सोनेरी केस कापून घेतले आणि मठामध्ये जाऊन ती दाखल झाली. कालांतराने तिने स्वतःच संत फ्रान्सिस असिसीच्या मार्गदर्शनाखाली
एक संस्था स्थापन केली, पुअर सिस्टर्स ऑफ क्लेअर नावाने ती संस्था आज प्रसिद्ध आहे. एकीकडे परमेश्वराच्या शब्दाचा प्रभाव तिच्या जीवनावरती होता, दुसरीकडे अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करण्यामध्ये ती तल्लीन असायची. दिवसाचे तासन तास ती चॅपलमध्ये बसलेली असायची. त्याचा एक परिणाम असा झाला की तिच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची उपस्थिती तिला क्षणोक्षणी जाणवू लागली. कितीतरी चमत्कार घडू लागले. त्यातील 2 चमत्कार आपल्याला सांगण्यात आलेले आहेत 1240 साली आणि 1241 साली घडलेले, की ज्या चमत्कारांमध्ये शत्रू पक्षाने इटलीतील त्या कॉन्व्हेंटवरती हल्ला केलेला, त्या हल्ल्यामध्ये ते कॉन्व्हेंट नष्ट झालं असतं, कदाचित त्या सिस्टरांच्या जीवाला काही धोका उत्पन्न झाला असता, परंतु तिने अतिपवित्र साक्रामेंताकडे कळकळीने प्रार्थना केली आणि जे सैन्य आलं होतं ते सैन्य तसंच माघारी पळून गेलं. आणि म्हणूनच जर चित्र बघितलं तर संत क्लेरच्या हातामध्ये साक्रामेंतो असलेलं आपल्याला दिसत असतं. हे सगळं सविस्तरपणे आज सांगण्यामागे एक महत्त्वाचा हेतू आहे. पवित्र मरियेच्या नोवेनाची सुरुवात आज आपण करत आहोत, की जिने एकीकडे परमेश्वराचा शब्द देवदूताच्या मुखातून ऐकला आणि दुसरीकडे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर अतिपवित्र साक्रामेंत आपण ज्याला म्हणतो ते आपल्या स्वतःच्या उदरामध्ये वाढवलं. म्हणून संत जॉन पॉल दुसरे काय म्हणतात, पवित्र मरिया ही साक्रामेंताची चालती फिरती पेटी आहे. ख्रिस्ती माणूस ज्या वेळेला कम्युनियन स्वीकारत असतो तेव्हा तो देखील साक्रामेंताची चालती फिरती पेटी बनत असतो. कराराचा कोश म्हणून ही जी कल्पना आहे ती पवित्र मरियेच्या बाबतीत पूर्णत्वास गेलेली आहे. ह्या दिवसामध्ये आपण विशेष एक विषय घेतलेला आहे. पोप फ्रान्सिस ह्याने 30 सप्टेंबर 2019 साली एक परिपत्रक प्रसिद्ध केलं. आपेरुईत इल्लिस नावाचं हे परिपत्रक, आणि त्या परिपत्रकानुसार ह्या पुढे सामान्य काळातील 3रा रविवार हा देवशब्द रविवार म्हणून साजरा केला जाईल अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. आणि त्या परिपत्रकामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे ह्या दिवसामध्ये आपण विशेषरित्या चिंतनासाठी घेणार आहोत. आज विशेष मुद्दा आहे की परमेश्वराचा शब्द आणि पवित्र मरिया, की हा परमेश्वराचा शब्द नक्की कुठे आपल्याला सापडत असतो. पोप महोदयाने सांगितलं पहिलं स्थळ आहे बायबल. बायबल हा देवाचा जिवंत शब्द आहे. तो नुसता लिखित शब्द नाही, तो नुसता निर्जीव अक्षराने लिखित केलेला, साठवून ठेवलेला, पानामध्ये बसवलेला अशा प्रकारचा शब्द नाही, तो जिवंत शब्द आहे. जिवंत ह्याचा अर्थ काय आहे की कुठेतरी तो सक्रिय असतो, सजीव असतो, आपल्या हृदयाला भेदून जातो, आपल्या हाडांना भेदून जात असतो. अशा प्रकारचा हा परमेश्वराचा शब्द आपल्याला बायबलमध्ये सापडत असतो. म्हणून त्या शब्दांचं श्रवण अगदी श्रद्धेने करणं गरजेचं आहे. असा शब्द अगदी मनापासून आणि श्रद्धेने ऐकायचा. म्हणजे आपण कधी कधी कुटुंबात सांगत असतो की हा माझं ऐकत नाही, ह्याचा नक्की अर्थ काय आहे, माझ्या शब्दाला त्याच्या जीवनात काही मान नाही. आपण देवाचं ऐकत असतो ह्याचा अर्थ त्याच्या शब्दाला मान देत असतो, श्रद्धेने तो शब्द आपण ग्रहण करत असतो. हा देवाचा शब्द आपल्या जीवनाला ध्येय देत असतो. जीवनामध्ये असं काहीतरी ध्येय असावं लागतं की ज्या दिशेने माणूस आयुष्यभर वाटचाल करत असतो. असं म्हणतात की गिर्यारोहक जे आपल्या पर्वतावरती चढत असतात, डोंगरावर चढत असतात, उंच अशा डोंगरांवरती चढत असतात, असे गिर्यारोहक त्यांचं मन अगोदरच शिखरावरती पोहोचलेलं असतं, शरीर नुसतं नंतर तिकडे जात असतं. म्हणजे ध्येय एकदा निश्चित झालं की शरीर आपोआप त्याला सहकार्य करत असतं. की बायबलचा शब्द ज्यावेळेला आपण वाचायला सुरुवात करत असतो तेव्हा आपल्याला समजतं आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे. आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय सार्वकालिक जीवन आहे. आज माणूस ह्या नश्वर जीवनामध्ये अडकलेला आहे. म्हणून देवाचा शब्द सार्वकालिक जीवनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. देवाचा शब्द आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे. की ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज असते त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवनाला देखील परमेश्वराच्या शब्दाची अत्यंत गरज असते. त्या देवाची जी वचनं आहेत ती देवाची वचनं कशी पूर्णत्वास जातात
ते आपल्याला दिसून येत असतं बायबलच्या शब्दांमध्ये. आत्ताच आपण शुभवर्तमान ऐकलेलं आहे. ते त्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे यशायाचा ग्रंथपट दिला जातो. तो वाचल्यानंतर त्याने जाहीर केलं, आज हा शास्त्रलेख तुमच्या समोर वाचला जात असताना पूर्णत्वास गेलेला आहे. ही काही पहिलीच वेळ नाही, कितीतरी वेळेला कितीतरी गोष्टी पूर्णत्वास गेलेल्या आहेत असं शुभवर्तमानकार आपल्याला सांगतात. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल, त्याला इम्मॅन्युएल आम्हाबरोबर देव असं म्हणतील. हे जे वचन यशाया 7:14 मध्ये देण्यात आलेलं होतं ते मत्तई 1:23 मध्ये पूर्णत्वास गेल्याचं आपल्याला दिसतं. कितीतरी वचनं त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेली आहेत. त्याचा अर्थ काय आहे? देवाचं वचन कधी पोकळ ठरत नाही, ते निर्जीव ठरत नाही. जो शब्द देवाने उच्चारलेला आहे त्याप्रमाणे घडणारच, अशा प्रकारे आपल्याला शाश्वती दिली जात आहे. आणि देवाचा शब्द आपलं जीवन फलद्रूप करत असतो. हे आपण सर्व आत्ता जे चिंतनासाठी घेतलेलं आहे त्याला आपण दुसऱ्या दृष्टिकोनातून आता पाहणार आहोत की हा सोमवारच्या कॅरिस्मॅटिक प्रार्थनेमध्ये आपण काही विशेष विषय घेत असतो. पुढील 5 सोमवार आपण लूकच्या शुभवर्तमानातील 5 विषयांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत की हा देवाचा शब्द आपली आध्यात्मिक उन्नती करून आपलं जीवन कसं फलद्रूप करू शकतो, त्यासाठी आपल्याला त्या लूकच्या शुभवर्तमानावरती चिंतन करायचं आहे. आणि लूकच्या शुभवर्तमानामध्ये जे अनेक विषय आहेत त्यातील एक अत्यंत हृदयस्पर्शी असा विषय आहे की लूकच्या शुभवर्तमानामध्ये स्त्रियांना सन्मानाने वागणूक दिली गेलेली आहे. म्हणजे लूकचं शुभवर्तमान हे स्त्रियांचं शुभवर्तमान आहे, अशा प्रकारे त्याचा गौरव करण्यात आलेला आहे. संपूर्ण बायबलमध्ये पुरुषांची नावं आहेत 1400 आणि स्त्रियांची नावं फक्त 92. आणि हे कसं झालेलं आहे? पुरुष प्रधान संस्कृती, त्यामुळे स्त्रियांच्या कर्तृत्वाला फारसं महत्व दिलं गेलं नाही. म्हणून संत लूक मुद्दाम आपल्या शुभवर्तमानामध्ये स्त्रियांचा भरभरून उल्लेख करत आहे. पहिल्याच अध्यायात जर आपण बघितलं तर आपल्याला अलिशिबेचा उल्लेख येतो, त्याच्यानंतर पवित्र मरियेचा उल्लेख येतो, त्याच्यानंतर संदेश्री हन्ना हिचा उल्लेख येतो अगदी सुरुवातीलाच. म्हणजे त्याद्वारे संत लूकने दाखवून दिलेला आहे तारणाच्या इतिहासात स्त्रियांनी जबाबदारी फार मोठ्या प्रमाणामध्ये बजावलेली आहे. त्यांचं कर्तृत्व नजरेआड करता कामा नये. आज आपण येशूचं पहिलंच प्रवचन ऐकलं, नाझरेत येथे दिलेलं त्याने पहिलं प्रवचन. त्या प्रवचनामध्ये देखील तो विशेषरित्या झारफतच्या विधवेचा उल्लेख करतो. ह्याचा अर्थ काय? कोणतीही व्यक्ती कितीही दुर्बळ असली तरी समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावण्यासारखं तिच्याकडे काहीतरी असतं. त्या स्त्रीकडे काय होतं? जर तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी माहीत असेल तर झारफत ह्या ठिकाणी ती स्त्री होती, तिच्याकडे एलिया संदेशाला पाठवण्यात आलेलं होतं. ती स्त्री त्यावेळेला काय करत होती? काटक्या गोळा करत होती, म्हणजे लाकडं सरपणासाठी. कशा करता? फक्त मुठभर पीठ तिच्या मडक्यात होतं आणि थेंबभर तेल तिच्या बाटलीमध्ये होतं. आता शेवटची भाकर भाजायची, खायची आणि मरायची. जणू काहीच नाही अशा प्रकारची परिस्थिती. त्याही परिस्थितीमध्ये ती एलिया संदेशासाठी एक भाकर बनवून आणते आणि नंतर 3 वर्षे तिच्या तेलाची कुपी आटत नाही, तिच्या मडक्यातलं पीठ काही संपून जात नाही. अर्थ काय आहे? जे काही तुमच्याकडे आहे थोडंफार, 10 रुपये, 5 रुपये, 1 रुपये, ते परमेश्वराच्या नावाने इतरांना देण्यासाठी, गोरगरिबांना म्हणा, इतरांना देण्यासाठी माणसाने आपली मूठ उघडी करायची. तो हात कधीच रिकामा परत येणार नाही. ही जणू काही काळ्या दगडावरची रेख प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी ओढत आहे. त्यानंतर विधवेच्या दानाचं तो कौतुक करतो 21व्या अध्यायामध्ये की तिने फक्त 2 टोल्या टाकल्या तरी देखील तिचं एवढं मोठं कौतुक. त्याचं कारण काय आहे? माणूस किती देतो त्यापेक्षा किती राखून ठेवतो ते अधिक महत्वाचं आहे.
तुम्ही 1000 रुपये राखून ठेवले आणि 10 रुपयाचं दान दिलं तर त्याला महत्त्व नसतं. पण तुमच्याकडे फक्त 12च रुपये आहेत आणि त्यातले तुम्ही 10 रुपये देत आहात, राखून फक्त 2च रुपये ठेवले, त्याचं मोल लाख मोलाचं आहे. म्हणून येशू त्या विधवेचं देखील त्या ठिकाणी कौतुक करतो किंवा नाईमच्या विधवेचं सांत्वन करतो. हे सगळं आपण कोणत्या संदर्भामध्ये पाहत आहोत? कशा प्रकारे परमेश्वराच्या तारण कार्यामध्ये परमेश्वराने स्त्रियांना सहभागी करून घेतलेला आहे की त्या नाईनच्या विधवेचा एकुलता एक मुलगा, म्हणजे पती निघून गेलेला आहे, आता एकच मुलगा, तोही निघून जात आहे. कोणीच नाही जगामध्ये, ज्याचं कोणीच नसतं त्याचं परमेश्वर कसा असतो त्याचं दर्शन त्या ठिकाणी संत लूकने आपल्याला घालून दिलेलं आहे. प्रार्थनेमध्ये कशा प्रकारे आपण जिद्द आणि चिकाटी बाळगायची त्याचं सुंदर असं उदाहरण आपल्याला 18व्या अध्यायात देण्यात आलेलं आहे की जिथे विधवा आणि न्यायाधीशांचा दाखला देण्यात आलेला आहे की ती विधवा त्या न्यायाधीशाची पाठ काही सोडत नाही, शेवटी तो तिचा न्याय करतो. तसं परमेश्वराची जणू काही आपण पाठ सोडायची नाही, एक दिवस नक्कीच तो आपला न्याय करेल अशी हमी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. ख्रिस्ताने आपल्या प्रेषित कार्यामध्ये कितीतरी स्त्रियांच्या जीवनामध्ये आरोग्यदान दिलेलं आहे. सुरुवात केलेली आहे पेत्राच्या सासूपासून. सुंदर असा धडा आपल्याला त्या ठिकाणी शिकायचा आहे. पेत्राच्या सासूला बरं केल्यानंतर पुढचं वाक्य आहे, ती उठून त्यांची सेवा करू लागली. परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव आल्यानंतर पुढची पायरी असावी लागते सेवा किंवा साक्ष. म्हणजे ती सेवा कशासाठी करायची? उपकार बुद्धीने. देवाने मला आता बोनस दिलेला आहे, नवजीवन दिलेलं आहे, ते मला आता सत्कारणी लावलं पाहिजे. म्हणून ती पेत्राची सासू. पैशा अडक्याने मदत करणाऱ्या गालिलातील सर्व स्त्रिया, योहान्ना, सुसान्ना, खुजाची बायको, मरिया मगदालिया, अशी काही बरीचशी नावं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. येशूला पैशा अडक्याने त्या मदत करायच्या असं आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. त्यांच्या पद्धतीने त्या सुवार्ता प्रसार कार्याला हातभार लावत होत्या. मार्था, मरिया ह्यांनी देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं. त्याच्या काळजामध्ये देखील एक दुःख होतं. तो जेरुसलेमच्या वाटेने निघत होता, त्याला देखील ठाऊक होता आता तिकडे काय होणार आहे. कुठेतरी मन हलकं करावं म्हणून त्या घरी उतरलेला. मरियेने आपला कान टवकारून त्याचा ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जणू काही शारीरिक भूक लागलेली आहे असं गैरसमज करणारी मार्था जी आहे ती मात्र स्वयंपाकघरामध्ये गेली. ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने परमेश्वराचा गौरव करायचा असतो. कोणी अगदी साध्या पद्धतीने करतो, कोणी कवितेने करतो, कोणी गायनाने करतो, कोणी प्रवचनाने करतो, कोणी प्रेज अँड वर्शिपने करतो, कोणी दानधर्माने करतो, कोणी इतर काही कलागुणांनी करत असतो. आपण आपल्या पद्धतीने परमेश्वराचा असा गौरव करायचा असतो. त्यानंतर आहे याईराची कन्या की जी मरण पावलेली होती. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला नवजीवन दिलेलं आहे. रक्तस्रावी स्त्री, तिला देखील नवजीवन दिलेलं आहे. कुबडी स्त्री, 18 वर्षे सैतानाने तिला बांधून ठेवलेलं होतं, ती देखील अब्राहमाची कन्या आहे असं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जाहीर करतो. क्रूसाच्या वाटेवरती भेटलेल्या जेरुसलेमच्या कन्या, हे फक्त आपल्याला लूकच्या शुभवर्तमानामध्ये वाचायला मिळतं. ह्या ज्या कन्या आहेत त्या कन्या येशूचं सांत्वन करतात. तिथे येशू एक सुंदर असं वाक्य आपणा सर्वांसाठी सांगून जातो की ज्याने त्याने आपल्या स्वतःच्या पापासाठी पश्चाताप करायचा. म्हणजे स्वतःसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी रडायचं म्हणजे नक्की काय करायचं? पश्चाताप करायचा. योग्य अशा मार्गाने निघण्यासाठी आपल्या पापांपासून मुक्त व्हायचं आणि नवजीवनाचा मार्ग चोखाळायचा. लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 7 वचन 36 ते 50 ह्याच्यामध्ये एका पापी स्त्रीचं वर्णन आलेलं आहे. त्या पापी स्त्रीकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन कसा होता? ही पापी आहे. ज्या क्षणाला ती त्या ठिकाणी अवतरते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावरती ते सुगंधित द्रव्य ओतते, आपल्या केसाने ते पाय पुसू लागते, तेव्हा ते सगळेजण कुजबूज करू लागतात. म्हणजे त्यांच्या नजरेतून ती व्यक्ती पापी आहे. येशूच्या नजरेतून ती व्यक्ती पश्चातापी आहे. त्या व्यक्तीला पश्चाताप झालेला आहे. आता तिला कृतज्ञतापूर्वक एक व्यक्त करायचं आहे की ज्या माझ्या प्रभूने माझ्यासाठी एवढं केलेलं आहे, मला त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी करायचं आहे. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ती त्या ठिकाणी आलेली होती. म्हणून येशू काय सांगतो?
की जगात ज्या ज्या ठिकाणी ही सुवार्ता पसरविली जाईल त्या त्या ठिकाणी तिची आठवण केली जाईल. तिची जी जास्त पापी होती तिची क्षमा मिळाली आहे म्हणून ती एवढी जास्त प्रीती करत आहे. ज्याला थोड्या पापांची क्षमा केलेली आहे तो थोडीच प्रीती करत असतो. आणि त्यानंतर मरिया मग्दालियाच्या जीवनातील कितीतरी प्रसंग बायबलमध्ये आलेले आहेत. ठळकपणे आलेलं वाक्य की तिच्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताने 7 भूतं काढलेली होती. ह्याचा अर्थ काय? सर्व प्रकारचे विकार, सर्व प्रकारच्या विकृती, षडरिपू आपण ज्याला म्हणतो, ते सगळे 7ही विकार प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्यामधून काढलेले होते. मात्र हा झाला शुद्धीकरणाचा प्रकार. त्यामुळे माणसाचं परिवर्तन होईलच ह्याची गॅरंटी नाही. ते परिवर्तन नक्की कधी घडतं? ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि मरिया मग्दलिया मोठ्या पहाटेस आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या थडग्याजवळ गेली, त्या ठिकाणी तो परिवर्तनाचा क्षण दडलेला होता. मोठ्या पहाटेस अंधारातच ती उभी होती, रडत होती. म्हणजे अजूनही तिला काहीतरी हवं होतं. काय हवं होतं? जणू काही पारंपरिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या मृतदेहाला सुगंधी द्रव्ये लावायची, तेवढंच समाधान तिला हवं होतं. कधी कधी माणूस आपल्या प्रार्थनेमध्ये थोडीशी अपेक्षा करतो, परमेश्वर त्याची झोळी भरून देत असतो. तशा प्रकारची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे की साक्षात पुनरुत्थित ख्रिस्ताने पहिलं दर्शन मरिया मग्दलिया हिला दिलं. आणि त्यावेळेला ते शब्द जे वापरलेले आहेत ते तुम्ही बारकाईने योहानाच्या शुभवर्तमानातून वाचायला पाहिजेत. येशूने ज्या क्षणाला मरिये असा शब्द उच्चारला त्यावेळेला तिच्या तोंडून एखादं पिकलेलं फळ पडावं तसा शब्द बाहेर आला, रब्बुनी. रब्बुनी म्हणजे गुरुजी, महान गुरुजी. अशा प्रकारचे शब्द सहज तिच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत. म्हणजे एखाद्या मेंढराने आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकावी तशा प्रकारची घटना. आणि इब्री भाषेत ती वळून त्याला म्हणाली. वळून हा शब्द आहे, त्याचा अर्थ त्या क्षणाला तिचं पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. म्हणून प्रेषित कार्यावरती आपल्या पुनरुत्थानानंतर प्रेषित कार्यानंतर साठी पाठवलेली पहिली स्त्री आहे मरिया मग्दलिया. पोप संत जॉन पॉल दुसरे ह्यांनी तिला प्रेषितांची प्रेषिता ह्या शब्दामध्ये गौरविलेला आहे. आणि पोप फ्रान्सिस ह्यांनी तिची जी स्मृती होती त्याचं रूपांतर आता सणामध्ये केलेलं आहे. काय नक्की अर्थ आहे? स्मृती म्हटल्यानंतर त्या मिस्सामध्ये परमैशाला आपण गात नाही. आजची मिस्सा बघा, ह्यामध्ये परमैशाला नाही, हे सामान्य काळातील विशिष्ट असा दिवस आहे. परंतु सण म्हटल्यानंतर त्या दिवशी परमैशाला गायलं जातं. सोहळा म्हटल्यानंतर त्यामध्ये प्रेषितांचा विश्वास अंगीकार देखील जाहीर केला जातो. 1 ऐवजी 2 वाचनं केली जातात. अशा प्रकारचा मोठा सन्मान मरिया मग्दलिया हिच्या वाटेला आलेला आहे. हे सगळं आज आपण सविस्तरपणे अशासाठी चिंतनाकरिता घेतलेलं होतं की पवित्र मरिया आणि देवाचा शब्द ह्याच्यामध्ये जे नातं आहे ते नातं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. की पवित्र मरियेने हा देवाचा शब्द झेलला. तो झेलताना कोणते शब्द उच्चारले? पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. आणि त्यानंतर खरोखरच तिच्या ठाई तसं झालं की पवित्र आत्मा तिच्यावर आला, परात्पराचं सामर्थ्य तिच्यावरती छाया करत झालं आणि तिच्या ठाई दाविदाच्या घराण्यातील याकोबाच्या युगाचा असा प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. आपण देखील परमेश्वराचा शब्द अगदी मनापासून वाचूया, अंतःकरणामध्ये ठेवूया, ओठांवरती सतत असू द्या, आपल्या मनामध्ये असू द्या, आपल्या जीवनामध्ये दिसू द्या आणि आपल्या संपूर्ण जीवनाचं ते सार बनवू द्या. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताने यशया संदेशाच्या पुस्तकातील जे शब्द उच्चारले ते आपण देखील उच्चारू शकतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आपल्या विनंत्या आता आपण परमेश्वराच्या चरणापाशी आणूया. आपले उत्तर गायनात असेल. आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स
आणि त्यांच्याशी संलग्न असलेले सर्वजण जे देव शब्द देण्याचं कार्य करत आहेत त्यांनी विश्वासूपणे देव शब्दाचा प्रसार करून श्रद्धावंतांप्रीत आपलं मिशन पूर्ण करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. विनंती आमची ऐक माते, विनंती आमची ऐक. ख्रिस्त सभेसाठी देव शब्दामध्ये खोल मुळावून आपण सर्व ख्रिस्ताचं शरीर असलेल्या ख्रिस्त सभेच्या उभारणीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे व सर्वांच्या हितासाठी कार्य करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. विनंती आमची ऐक माते, विनंती आमची ऐक. देवाचा शब्द शिकवणारे व उपदेश करणाऱ्यांसाठी त्यांच्या शिकवणुकीने आणि उपदेशाने जे देवाचा शब्द ऐकत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांचं नूतनीकरण व्हावं आणि त्यांनी देवाच्या वचनावर भरोसा ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. विनंती आमची ऐक माते, विनंती आमची ऐक. आपल्या धर्मक्रमासाठी आपण देवाचा शब्द मोकळ्या अंतकरणाने स्वीकारावा आणि त्याच्या प्रकाशाने आपल्या अंतकरणातील अंधकार दूर व्हावा आणि आपण मोकळ्या मनाने ख्रिस्ताचा अनुकरण करून व त्याच्याशी विश्वासू राहावं म्हणून आपण प्रार्थना करूया. विनंती आमची ऐक माते, विनंती आमची ऐक. आपल्या व्यक्तिगत हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांनी आणलेल्या ह्या सर्व विनंत्या मान्य करून घे. पवित्र मरियेप्रमाणे तुझा शब्द आम्ही आमच्या हृदयात जपून ठेवावा, आमच्या ओठांनी प्रकट करावा आणि आमच्या जीवनात प्रत्यक्ष कृतीत उतरवा म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. पिण्या भेट ही माझी स्वीकार तू, प्रेमे आणि तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, तन मन माझे सर्वची तुझे, तुझ विना मज प्रभू कोणी न तुझे. तन मन माझे सर्वची तुझे, तुझ विना मज प्रभू कोणी न तुझे. आलियाले हृदया देण्या, आलियाले हृदया देण्या. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र सगळ्याचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम आणि तिचे पावित्र्य ह्यांच्यात वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारनीय बनो.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमची अंतःकरणे प्रभू कडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेच्या नोवेनाचा पहिला दिवस साजरा करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्गाने पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू
यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठ्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचं वाटेकरी कर. यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराचे राज्य ह्या जगात येण्यासाठी येशूने शिकवल्याप्रमाणे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगपाप हारता परमेश को करा, सोडी दया प्रयत्ना आभावरी प्रभुवरा. जगपाप हारता परमेश को करा, सोडी दया दया आम्हावरी प्रभुवरा. जगपाप हारता परमेश को करा, शांती वर्षा आम्हावरी प्रभुवरा. आम्हावरी शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो परमेश्वराचा जिवंत शब्द असलेला प्रभू येशू ख्रिस्त पहा. ह्या ख्रिस्ताच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन.
शब्द देह झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो परमेश्वराचा जिवंत शब्द प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. कॅरिझमॅटिक वर्तुळात ही वेळ हिलिंग सर्व्हिसची असते की तो वैद्यांचा वैद्य, राजांचा राजा, प्रभूचा प्रभू, उत्तम मेंढपाळ, खरा द्राक्षवेल, जीवनाची भाकर, जिवंत पाणी, जगाचा प्रकाश आपल्यामध्ये वस्ती करत आहे. अंतर्यामी आपल्याला आरोग्य लाभावं म्हणून त्याच्याकडे विशेष कृपा मागूया. Yes, O Lord Jesus. Thank you, Jesus. Praise Praise you, the Lord God. Jesus. Glory to you, Lord. Hosanna, hallelujah. Kiharamana, shihalarabara, shandalarabara. Hallelujah, Jesus. Thank you, Jesus. Praise you, God. Praise you, Jesus. Praise you, Lord. Praise you, Jesus. Praise the Lord Jesus. होय प्रभू येशू, तू देवाचा जिवंत शब्द बनलास. Yes, O Lord. पवित्र मरियेच्या हृदयात उदरात तू वस्ती केलीस. O Yeshua Raja. तू आमच्याही हृदयात आणि उदरात वस्ती करत आहेस. Yes, Jesus. तू आमच्या जीवनाचा भाग बनलेला आहेस. Hallelujah. तू आम्हाला जीवनाचं पाणी देतोस. Yes, Lord. तू आम्हाला मार्ग दाखवतोस. Hallelujah. तू आम्हाला सत्य प्रकट करतोस. Hallelujah. तू आम्हाला जीवन देतोस. Hallelujah. मेंढपाळाप्रमाणे तू आमच्यासाठी तुझा प्राण अर्पण करतोस. Hallelujah. तू आम्हाला खऱ्या अर्थाने परमेश्वराकडे घेऊन जाणारा देवाचा पुत्र आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला उंचावितो, तुझे आभार मानतो. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू यू लॉर्ड. होसाना, हालेलुया. किहरमना, शियालरबरा, शंदलरबरा. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. परंतु हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझ्या शब्दाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बऱ्याच वेळेला हा तुझा शब्द नियमितपणे वाचण्यात आम्ही कमी पडलेलो आहोत. हा शब्द वाचल्यानंतर त्याच्यावरती मनन चिंतन करण्याऐवजी घाईघाईने आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. तो शब्द अंतःकरणात ठेवण्याऐवजी माणसाचे शब्द आम्ही आमच्या अंतःकरणात ठेवलेले आहेत. बऱ्याच वेळेला त्यामुळे आम्ही घायाळ झालेलो आहोत, जखमी झालेलो आहोत, रक्तबंबाळ झालेलो आहोत. तुझा जिवंत शब्द त्या ठिकाणी आता येऊ दे. त्याद्वारे आम्हाला खऱ्या अर्थाने आरोग्य प्राप्त होऊ दे. तुला बसलेल्या फटक्यामुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तुला जी शिक्षा झाली त्याच्यामध्ये आम्हाला शांती मिळालेली आहे आणि म्हणूनच आम्ही तुझा धावा करत आहोत. आमच्या मदतीला तू धावून ये. आमच्यामध्ये तू वस्ती कर. आमच्या शब्दामध्ये तू असू दे. आमच्या विचारांमध्ये तू असू दे. आमच्या भावनांचा तू ताबा घे. आमच्या संपूर्ण शरीराचा तू ताबा घे. आमच्या संपूर्ण जीवनावरती तू काबा कर. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू लॉर्ड. होसाना, हालेलुया. हालेलुया जीसस. प्रेज यू गॉड. प्रेज यू जीसस. हे प्रभू येशू, क्रूसावरती असताना तू तुझी माता आम्हाला आमची माता म्हणून दिलेली आहेस. त्या पवित्र मरियेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या पवित्र मरियेने आम्हाला तुझ्याकडे येण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. तिच्या एका होकारामध्ये आम्हाला सर्वस्व मिळालेलं आहे. तिने देवदूताच्या शब्दाला होकार दिला आणि आम्हाला तुझी देणगी मिळाली. त्या पवित्र मरियेने आमचा सांभाळ करावा, आम्हाला पदराखाली घ्यावं, आमच्यासाठी मध्यस्थी करावी, आमच्यासाठी कृपा मिळवावी, आमच्या सर्वांसाठी आरोग्य मिळवावं म्हणून आम्ही तुझ्याकडे विशेष प्रार्थना करत आहोत. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू लॉर्ड. होसाना, हालेलुया. हालेलुया. हालेलुया जीसस. प्रभू येशू ख्रिस्ता, संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये अनेक स्त्रियांचा तू उद्धार केलेला आहेस. त्यांना तू नवजीवन दिलेलं आहेस. कुबड्या स्त्रीला तू नवजीवन दिलेलं आहेस. विधवा स्त्रीचं तू सांत्वन केलेलं आहेस. एकाकी स्त्रीला तू सोबत दिलेली आहेस. समाजाने टाकून दिलेल्या स्त्रियांना तू पुन्हा समाजामध्ये उजळ माथ्याने फिरण्यासाठी शक्ती दिलेली आहे. मरिया मग्दलिया सारख्या व्यक्तीला तू पहिल्यांदा पुनरुत्थानानंतरचं दर्शन दिलंस. एका स्त्रीच्या पोटी जन्माला येऊन तू स्त्री जन्माचा मोठा सन्मान केलेला आहेस. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये स्त्रियांचा सन्मान करावा. विशेष करून आमच्या कुटुंबातली आमची आई, आमची बहीण, आमची वहिनी, आमची चुलती,
आमची कन्या, आमची मावशी, आमची आजी अशा आमच्या सर्व नात्यांवरती तुझा आशीर्वाद पाठव. ही सर्व नाती तू शुद्ध कर. ह्या नात्यांद्वारे आम्हाला तुझा गौरव करू दे. आम्हाला योग्य प्रकारे त्या नात्यांचा सन्मान करू दे. आमच्या संपूर्ण जीवनामध्ये अशा लोकांना पुढे जाण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देता येऊ दे. आमच्या मुखावरती सतत पवित्र मरीचं मधुर नाम असू दे. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू यू लॉर्ड. होसाना जीसस. हालेलुया जीसस. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वर आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. क्षणभर शांत राहूया आणि आपल्या मनातील इच्छा आकांक्षा आपली विनंती आपण मरिया मातेकडे सादर करूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अबला नारी प्रभुचे सुंदर गान. पावन मरिये देव माता हो, आम्हा सबनी नव आता मृत्यू समयी. हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर. प्रिय बंधू भगिनीनो, फादर रॉबर्ट डिसोजा आपण ऐकलेलं आहे. ते बायबलचा आणि ज्ञानाचा झरा आहेत. खरं म्हणजे त्यांच्या जवळ उभं राहणं सुद्धा म्हणजे माणूस एनर्जीने भरून जातो. काही महिने अगोदर त्यांनी लूकच्या शुभवर्तमानामध्ये 5 विषय घेऊन आपलं मार्गदर्शन केलेलं होतं आणि आता ह्या काळातही ह्या महिन्यामध्ये त्यांनी लूकच्या शुभवर्तमानामधून अजून 5 विषय घेऊन ते आपल्या भेटीला आलेले आहेत. मला वाटते संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हे त्यांचं ज्ञान, त्यांचं प्रवचन तुम्ही ऐकावं आणि सगळ्यांना शेअर करावं अशी आमची इच्छा आहे. फादर रॉबर्ट, सर्व धर्मग्रामातर्फे आपल्या मनापासून आभार. धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास आणि तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. सा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.
अमुचितु कैवारी आई, अमुचितु कैवारी। मध्यस्थिनि तु सहाय दाति, मध्यस्थिनि तु सहाय दाति, प्रेम स्वरूप तु आदर्श माति, प्रेम स्वरूप तु आदर्श माति, तुझ्या मायेच्या पंखाखाली, तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हाई, आश्रय दे देव माते मरिया माते, अमुचितु कैवारी आई, अमुचितु कैवारी।